हाय. तर मी निघाली आहे उद्या गावी शिमग्यासाठी आणि माझी काहीही तयारी नाही झाली आहे. तर सोबत पॅकिंग करूया. हे आहे माझं पहिलं आउटफिट म्हणजे माझी साडी. माझी माझी नाही, माझ्या मम्मीची साडी जी मी घालणार आहे. आत्तापर्यंत एकही साडी माझ्याकडे नाहीये. सगळ्या माझ्या मम्मीच्या आहेत. सो आता पण माझ्या मम्मीची साडी यूज करणार आहे घालायला. हा आहे माझा सेकंड आउटफिट जो मी रात्री नेसणार आहे पालखी नाचवताना आणि हा माझाच आहे. हे आहे माझं लास्ट नाईट आउटफिट. साडी आणि ड्रेसवरती तर राहू शकत नाही जास्त वेळ म्हणून हे तर मेन आहे. सो अँड द लास्ट इज मी नेक्स्ट डे हा कुर्ती घेताना घालणार आहे. 2 दिवसाचाच प्लॅन आहे. 2 दिवसात रिटर्न यायचं आहे. अजून मेन तर बाकी आहे माझं मेकअपचं सामान. म्हणजे 2 दिवसाच्या गोष्टीसाठी पण मी एवढं सगळं सामान नेते. तर पप्पांनी आधीच वॉर्न केलंय की जास्त काही घ्यायचं नाही. पप्पांची वॉर्निंग असल्यामुळे मी जास्त काही नाही घेतलंय. जास्त काहीच नाही. फक्त हे एक त्याच्यामध्ये माझी सगळी ज्वेलरी मी कोंबली आणि नेक्स्ट इज माय मेकअप पाउच ज्याच्यामध्ये पण मी सगळं पुसलंय. अजून थोडं सामान बाकी आहे जे मी आज टाकेन. आता सगळ्यात मेन गोष्ट बाकी आहे. सगळ्यात मेन गोष्ट वेट. आता या बॅगेत मला हे सगळं भरायचंय. कारण की या वेळेला मला वॉर्निंग भेटले की नो सेपरेट बॅग्स. मम्मी पप्पांच्या बॅगेमध्ये मला ते ठुसायचंय, ठुसून ठुसून भरायचंय. वॉर्निंग भेटली आहे. सो मी काही करू शकत नाही. ऐकायला लागेल. तर आता हे सामान ठुसूया आपण त्या बॅगेमध्ये. लेट्स सी. हे पण घेतलं मी. सो डन. आता पुढची बॅग ही मी भरली आहे. बट अजून सामान यायचं बाकी आहे. मम्मीचं सामान, पप्पाचं सामान झालं की ही बॅग एवढी मोठी होणार ना की माझं सामान त्याच्यात असं चुरलं जातं. म्हणून मला सेपरेट बॅग्स जास्त आवडतात. बट काही नाही करू शकत. काही नाही करू शकत.